आज मी एका अशा व्यक्तींना भेटलो की त्यांना तुम्ही नाही, मी नाही तर अख्खा महाराष्ट्र ओळखतो. तर ते कोण आहेत ते सांगतो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. भरपूर दिवस झाले आपण आपल्या रिसोर्टचा ब्लॉग नाही टाकला, त्यामुळे एकदाच आम्ही संध्याकाळचं येऊन पोहोचलो डायरेक्ट रिसोर्टमध्ये. रिसोर्टमध्ये येऊन एकदाच आपले नीतू भैया, सुमित सर यांच्यासोबत गाडीत बसलो ना आम्ही चाललो आज डायरेक्ट मेकरले. भरपूर दिवस झाले हे गाणं नाही ऐकलं, त्यामुळे एकदाच गाणं वगैरे लावले आणि चटपटमध्ये आम्ही येऊन पोहोचलो मेकरच्या बायपासवर. आम्ही एकदाची कडक अशी एंट्री केली डायरेक्ट मेकरमध्ये, पण इकडून आम्हाला डायरेक्ट मरणाची भूक लागली. त्यामुळे एकदाची गाडी वगैरे दिली साईडला लावून आणि या जवळ असलेल्या पाणीपुरीच्या गाड्यावरून एकदाचा मरणाचा या पाणीपुरीवर ताव काढला. एकदाची पाणीपुरी वगैरे खाल्ली ना आम्ही परत गाडीवर बसून आम्ही इकडे आलो डायरेक्ट या गाडीकडे. आता तुम्ही या गाडीकडे पाहून तर ओळखलं असेल की नेमकं आम्ही इकडे भेटायला कोणाला आलो होतो. तेवढ्यात तुम्हाला हे बॅनर पण दिसलं. आम्ही इकडे डायरेक्ट कांगणे सरकडे आलो तर कांगणे सर काहीतरी कामात होते आणि थोड्याच वेळात एकदा आम्ही कांगणे सरांना शाल वगैरे देऊन त्यांचं स्वागत केलं. तर कांगणे सरांचा वाढदिवस झाला 16 तारखेलाच, पण आम्ही डायरेक्ट 17 तारखेला कांगणे सरांना शुभेच्छा दिल्या. एकदाच कांगणे सरांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन वगैरे केलं, पण काही कारणास्तव कांगणे सरांना थोडं काम आलं आणि त्याच कामानिमित्त कांगणे सर जरा लवकर गेले. एकदा आम्ही कांगणे सरांना टाटा वगैरे केलं. नंतर आम्ही कांगणे सर वगैरे गेल्यावर आम्ही डायरेक्ट एकदाच गाडीत बसून मेकरले टाटा केलं. तर तवरुक वाजवते मामा आणि तवरुक तुम्ही लाईक अँड फॉलो करून घ्या.